सर्व चितगोत्री बांधवांना सादर दंडवत प्रणाम. महानुभाव टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक मी धनंजय लोणारकर सहर्ष स्वागत करतो. जाळीची देवाची यात्रा जवळ आलेली आहे, अर्थात 1 तारखेला म्हणजे 1 फेब्रुवारी 2026ला आहे. आणि सर्वच जण जय्यत तयारीने लागलेले आहेत. अनेकांचे फोन येतात, मॅसेज येत आहेत, सोशल मीडियावरती कमेंट येत आहेत की बाबा आम्ही येणार आहोत, किंवा जे येऊ शकत नाही त्यांनी मी जे काही उपक्रम राबवणार आहे, जसं अन्नदानाचा उपक्रम आहे, फुलांची उधळण, यात सहभागी होत आहेत. तर मी सर्वांना एक आव्हान करेल की आपल्याला देवाने जे शरीर दिलेलं आहे ना, ते सदुपयोगासाठी दिलेले आहे. अर्थात आपण सर्वजण त्याचा आपापल्या परीने सदुपयोग करतोच, परंतु सदुपयोग या अर्थाने म्हणतो आहे मी की देवाने पाय दिलेले मंदिराकडे जायला, चालायला. ज्यांना चालता येत नाही त्यांचा विषय वेगळा आहे, ते अशक्त या सदरात पडतात. पण ज्यांना चालता येतं, जाता येतं, त्यांनी नक्की चालायला हवं. जाळीच्या देवाला जर तुम्ही आलात, गाडीने सावळेद्वारला जात असाल चांगलंच आहे, पण जर तुम्ही पायाने पैदल पायी सावळेद्वारला पायऱ्यांनी चालत जर गेला तर देवाने आपल्याला जे पाय दिलेले ना, या पायांची खरी सार्थकता होईल. मग म्हणायची वेळ येणार नाही देवा मला यायचं होतं पण माझे पाय चालत नाही. जेव्हा चालत नाही त्यावेळेस रडत बसण्यापेक्षा आत्ता चालतायत 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास लागतील. जायचं कुठे आहे? तुम्ही गाडी आलेली आहे, लवकर जायचं आहे. प्रत्येकाला आपापल्या सोयीनं वागत असताना पर्याय कसा निवडावा याची जाणीव असते. म्हणून जर पायी जायचं असेल तर तो कसाही जाऊ शकतो, त्याला पळवाटीची गरज नाही. इन पैरव से चलकर तेरे मंदिर कभी ना आया. या पायांचा जर तुम्हाला विचार करायचा असेल, तुम्हाला साबूत ठेवायचे असतील, असं वाटतंय की आपल्याला आपले पाय शेवटपर्यंत चालत राहावे असं वाटत असेल, जी काय भविष्यात आपण जोडलेल्या कर्मानुसार तकलीफ होणार असेल ती होऊ नये, आणि झाली तरी कमी प्रमाणात व्हावी. अर्थात प्रत्येकाला आपलंच दुःख जास्त वाटत असतं, तो भाग वेगळा, पण मूळ जितक्या प्रमाणात व्हावी तितक्या प्रमाणात न होण्यासाठी. म्हणजे असं मी म्हणणार नाही की जाळीच्या देवाला सावळेद्वारला गेले म्हणजे सगळे पाय ठीक होईल. तीव्रता कमी होईल. जसं भरउन्हात चालत असताना उन्हाळ्यामध्ये एक वाऱ्याची झुळकही गारवा देऊन जात असते, बरं वाटत असतं. तसंच काहीसं आपले पाय, आपण जर पायाने पायी चालत गेलो तर नक्कीच आपल्या अनेक दुःखांची क्षिती होऊ शकते, कमी होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात. पण हे तुमच्या श्रद्धेवरती मी सांगितलं आणि तुम्ही गेले आणि मग फोन आला की बाबा माझे पाय दुखणं तर थांबलं नाही, असं नाही. ती श्रद्धा, भाव, तत्परता हवी आणि ती ओढ हवी, तितकं समर्पणही मनातून हवं. म्हणून मी सर्वांना आव्हान करेल की जाळीच्या देवाला यात्रेला आलात, खूप छान आहे, खूप सुंदर आहे, पण त्याचप्रमाणे गाडीने सावळेद्वारला जाण्यापेक्षा तुम्ही पायी गेला ना तर परमेश्वराला खरंच कीव आपली उत्पन्न होईल. आणि आपल्या दैनंदिन संसारातले जे दुःख आहे, ज्या अडचणी आहे, ते काही प्रमाणात ईश्वर नक्की कमी करतील, त्याची तीव्रता नक्की कमी करतील, एवढं मात्र नक्की आहे. म्हणून सर्वांना मी आव्हान करेल, जाळीच्या देवाला यात्रेला आलात पायी नक्की जा. आणि जर मला भेटायचं असेल तर श्री गोपाल आश्रम जिथे रथ उभा असतो तिथे भेटू शकता. आणि पांचजन्य पब्लिशर्स जे आपलं बुक स्टॉल आहे तिथे भेटू शकता. सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करतो की जाळीच्या देवाला यात्रेला आलात तर पायी नक्की जा.